नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सचिन्स इन्फो या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहे EPFO. PFO म्हणजे एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन यांनी जे 7 मोठे बदल केलेले आहेत या बदलांबद्दल. या बदलांमध्ये बघा, पहिले PF काढण्यासाठी काही नियम अटी होत्या. याच्यामध्ये काही ठिकाणी सूट देण्यात आली, काही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले, ज्यामुळे PF मेंबरला त्यांचा PF काढण्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. ती काय आहेत? चला पाहूया. पहिला आहे बघा, पैसे काढण्याची मर्यादा. पहिले शिक्षण असेल, लग्न असेल, घर बांधणे असेल, आजार असेल अशा कारणावरून PF काढता येत होता. आता काढण्यात त्यातही मर्यादा होती, परंतु आता 100% पर्यंत तुम्ही तुमचा PF पूर्ण काढू शकता काम सोडल्याच्या नंतर. परंतु यामध्ये एक अट अशी टाकलेली आहे की 25% तुमच्या खात्यावर PF असणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही काम सोडल्यानंतर वन टाईममध्ये 75% तुमचा PF जे काय असेल सर्व तुम्ही काम सोडलं, त्यावेळेस तुमच्या अकाउंटवर 1,00,000 असतील तर तुम्ही 75,000 रुपये वन टाईममध्ये काढू शकता. ही पहिला बदल PFच्या नवीन नियमानुसार झालेला आहे. दुसरा बघा, उद्देश आधारित पैसे काढणे. वेगवेगळ्या 13 प्रकारची अशी कारणं होते ती देऊन तुम्ही PF काढत होता. जसं कन्स्ट्रक्शन असेल, इलनेस असेल, फॉर्म 13मध्ये असे 13 वेगवेगळ्या प्रकारची कारणं होते. आता ते कट करून 3च प्रकारच्या कारणामध्ये दिले आहे. एक तर आवश्यक, एक तर कन्स्ट्रक्शन किंवा विशेष परिस्थिती, अशी 3च कारणामध्ये तुम्हाला PF काढता येणार आहे आता इथून पुढे. बघा, सेवा कालावधी सुमारे आदेशानुसार म्हणजे प्रत्येक कारणानुसार याच्यामध्ये चेंजेस होत होते, परंतु आता सर्वांसाठी 12 महिन्यांपर्यंतचा हा कालावधी देण्यात आला आहे. पैसे काढायची कमाल संख्या त्यावेळेस मर्यादित होती, साधारणपणे 2 ते 3 वेळेस. आता यासाठी शिक्षणासाठी 10 पर्यंत तर लग्नासाठी 5 वर्षांपर्यंत कमाल संख्या आणि डेटही वाढवण्यात आलेली आहे. पुरावे बघा, मेडिकल वगैरे असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रवेशपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र द्यायची गरज होती. आता पुरावे कमी लागणार आहेत. अनेक पैसे काढण्यासाठी स्वयंघोषित प्रमाणपत्रावर चालणार आहे. अंतिम सेटलमेंट म्हणजे जेव्हा तुम्हाला फुल अँड फायनल PF काढायचं आहे. बघा, अंतिम सेटलमेंट म्हणजे पूर्ण पैसे काढायचे, ज्यामध्ये तुमचं PF आणि पेन्शन असेल. यासाठी पहिले तुम्हाला 2 महिने म्हणजे 60 दिवस जर तुम्ही बेरोजगार आहात किंवा घरी राहिले तर तुम्हाला PF आणि पेन्शन दोन्ही एकत्र दिले जात होते. परंतु आता तसं नाही मित्रांनो. APF म्हणजे जर तुम्हाला PF पूर्ण काढायचा असेल तुमचा, जो की 25% राहील, कारण 75% तर तुम्ही काम सोडल्याबरोबर तुम्हाला भेटणार आहे. जे 25% राहील त्यासाठी तुम्हाला 12 महिने आता थांबावं लागणार आहे. आणि हेच पेन्शनच्या बाबतीत 36 महिने म्हणजे 3 वर्ष जवळपास तुम्हाला पेन्शनसाठी थांबावं लागणार आहे, जर तुम्हाला पेन्शन काढायची असेल तर. खूप मोठा बदल आहे मित्रांनो. डिजिटल ट्रान्सफर. आता PF ट्रान्सफर करत असताना सध्या तुम्हाला तुमच्या एम्प्लॉयर म्हणजे ठेकेदाराची परवानगी लागत होती डिजिटल साईनद्वारे. आता ती काढून UN प्लस आधार वापरून स्वयंचलित हस्तांतरण आधार आणि UNच्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईनही हे PF ट्रान्सफर घरबसल्या करू शकता. तुम्हाला ठेकेदाराची नियुक्तीची परवानगी लागणार नाही. पासबुक केसेस. पहिले बघा, पासबुकसाठी एक वेगळी वेबसाईट होती, PFसाठी वेगळी वेबसाईट होती, PF काढण्यासाठी वेगळी वेबसाईट होती, PF चेक करण्यासाठी वेगळी वेबसाईट होती. परंतु आता तसं न करता युनिफाईड पोर्टलवरच जिथं तुम्ही PF भरता तिथेच तुम्हाला एक पासबुक लाईट नावाचं एक ऑप्शन दिलेलं आहे. त्यावर आपण व्हिडिओही बनवलेला आहे. तर तिथं जाऊनही तुम्ही तुमचा PF चेक करू शकता. सेपरेट अशा वेगळ्या साईडला भेट द्यायची आवश्यकता नाही ठेवलेली. प्रोफाईल अपडेटमध्ये बघा, संयुक्त घोषणापत्र म्हणजे मॅन्युअल नियुक्तीचे स्वाक्षर लागत होते. तर तुमच्या प्रोफाईलमध्ये काही अपडेट करायचं असेल तर, जसे की तुमची डेट ऑफ बर्थ अपडेट करायची, पप्पांचं नाव अपडेट करायचं, तुमच्या वडिलांचं नाव अपडेट करायचे, तुम्ही काम कधी सोडलं हे, कधी सोडलं हे अपडेट करायचं, म्हणजे डेट ऑफ एक्झिट, डेट ऑफ लिव्हिंग हे चेंज करायचं आहे. आता यासाठी कोणाची गरज नाही राहणार. तुम्ही आधार आणि उमंग ॲपद्वारे हे डिजिटलद्वारेच ह्या सगळ्या अपडेट्स म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बदलू शकता, त्यात चेंज करू शकता. स्वयंचलित दाव्याची पूर्तता. बघा, इथे 1,00,000पर्यंत दावे म्हणजे 1,00,000पर्यंत जे सेटलमेंट आहे हे आपोआप निकाल काढण्यात होती, परंतु आता हीच मर्यादा 5,00,000पर्यंत वाढवण्यात आली आहे. ओळख पडताळणी. पहिले जे काही कामं होते PFचे हे OTPद्वारेच होत जायचे, परंतु आता तसं न करता तुम्ही बघा मित्रांनो, साधा UN ॲक्टिवेट जरी करायचं असेल आता, तर तुम्हाला फेस ऑथेंटिकेशन केलेलं आहे. विदाऊट फेस ऑथेंटिकेशन तुम्ही तुमचा UN ॲक्टिवेटेड देखील करू नाही शकत. आज हे ऑगस्ट 25 पासून लागू झाले मित्रांनो. यावर आपला व्हिडिओ तुम्ही चॅनलवर पाहू शकता. कॉर्पस म्हणजे संरक्षण. याच्यामध्ये निधीचे संरक्षण करण्यासाठी पहिले अशा कोणत्या प्रकारचा नियम नव्हता, परंतु आता 25% रक्कम अनिवार्य आहे. म्हणजे जवळपास तुमचा, जर मी आधी सांगितलं तसं 1,00,000 PF असेल तर 25,000 तुम्हाला अकाउंटमध्ये ठेवायचे. तसं नाही याच्यासाठी, कारण की जेणेकरून तुम्ही जेव्हा रिटायरमेंट होताल त्यावेळेस तुमच्याकडे काही पैसे असले, लोक
काय करतात सध्या एक सगळा पी एफ आणि पेन्शन काढून घेतात रिटायरमेंट त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे पैसे राहत नाही. यासाठी हे नवीन धोरण अवलंबलं आहे. पेन्शन काढणे बघा सगळ्यात मोठा बदल यामध्ये झालेला आहे. पहिले 2 महिने जर तुम्ही घरी राहिले म्हणजे 60 दिवस घरी राहिले तर पी ऑफिस तुम्हाला तुमची पेन्शन काढण्याची परवानगी देत होतं. परंतु आता ही परवानगी 36 महिन्यांची सतत बेरोजगारीनंतरच तुम्ही आता पेन्शन काढू शकताय. पी एफचा खूप मोठा बदल आहे मित्रांनो. 36 महिने म्हणजे जवळपास 3 वर्षच तुम्हाला घरी राहावं लागेल तेव्हाच तुम्ही पूर्ण तुमची पेन्शन काढू शकता. अन्यथा काढू शकत नाही. पहिले 2 महिन्यात तुम्ही तुमचे सगळे पी एफ आणि पेन्शन काढून परत दुसऱ्या ठिकाणी कामाला जाऊ शकत होते, परंतु तुम्ही आता असं नाही करू शकत. थोडक्यात जर बघितलं तर असे 7 प्रकारचे बदल आहेत, ज्यामध्ये तुम्हाला 100% तुम्ही भाग काढू शकता, 25% तुमचा निघणार नाही. तुम्हाला पी एफ काढायचं असेल तर 12 महिने आणि पेन्शन काढायचे असेल तर 36 महिने तुम्हाला घरी राहावं लागणार आहे. 13 प्रकारचे जे कारणं होते ते कमी करून आता 3 मध्येच. त्यानंतर पासबुक लाईट, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या साईटला भेट देण्याची गरज नाही. पासबुक लाईट असल्यामुळे तुम्ही युनिफाईड पोर्टलवरूनच तुमचा पी एफ चेक करू शकणार आहेत. त्यानंतर फेस ऑथेंटिकेशन यासारख्या गोष्टीवर जास्त भर देण्यात आलेला आहे. नियुक्तीची मंजुरी म्हणजे प्रत्येक वेळेस जे पी एफ काढण्यासाठी जे तुमच्या ठेकेदाराची गरज त्यांनी यामध्ये काढण्यात आलेली, जे काय तुमचं UN नंबर, आधार लिंक असलेल्या डिटेल्सवरच तुम्ही तुमच्या मोस्ट ऑफ गोष्टी चेंज करू शकणार आहे. यामध्ये ठेकेदारच रोज जवळपास स्वतःच करून टाकलेलं आहे मित्रांनो. बघा जी सेटलमेंट आहे ती आता जवळपास 5 लाखांपर्यंत सेटलमेंट ती 5 लाखापर्यंतची करण्यात आलेली आहे, जेणेकरून तुम्हाला पैसे काढण्यासाठी कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. आणि आधार लिंकेजला जास्त महत्त्व दिलं आहे, जेणेकरून ऑटोमॅटिक ट्रान्सफर असेल, प्रोफाईल अपडेट असेल, नीट डिजिटल सेवा असतील ज्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरच करू शकणार आहे. यासाठी कोणत्या ठेकेदाराची वगैरे तुम्हाला गरज पडणार नाही. बघा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या सचिन्स इन्फो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.